नमस्कार मित्रांनो. कला द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना संस्कृत साहित्य या विषयात अर्थात तृतीय सत्रामध्ये काव्य प्रकाश हा ग्रंथ अभ्यासाला आहे. अर्थात या ग्रंथामधील प्रथम उल्हास आणि 10व्या उल्हासातील काही अलंकार अभ्यासाला आहे. आज आपण या तासिकेमध्ये पहिल्या उल्हासातील काही कारिकांचा अभ्यास करूया. काव्य प्रकाश हा ग्रंथ मम्मटाचार्यांनी लिहिला आणि हा ग्रंथ संस्कृत साहित्यामध्ये काव्यशास्त्र विषयक जे ग्रंथ आहे त्यामध्ये अतिशय प्रसिद्ध असा ग्रंथ आहे. आणि त्यातील पहिला उल्हास हा आपल्याला पूर्णतः अभ्यासाला आहे आणि 10व्या उल्हासातील काही अलंकार आपल्याला अभ्यासायचे आहे. बघा, काव्यशास्त्र काव्य सौंदर्याची पारख करणारं जे शास्त्र त्याला काव्यशास्त्र असं म्हणतात. आता काव्य सौंदर्याची पारख करणारं शास्त्र, शास्त्र या शब्दाची देखील व्याख्या केली आहे. शासनात शास्त्र, कुठलं कार्य करावं, कुठलं करू नये, विधी प्रतिषेध असं जे सांगतं ते शास्त्र. किंवा दुसरी व्याख्या आचार्यांनी केलेली आहे, शंसनात शास्त्रम. आणि ही दुसरी व्याख्या आपल्याशी संबंधित आहे. काव्यशास्त्र एखाद्या गूढ तत्वाचं प्रतिपादन जे करतं त्याला शास्त्र असं म्हटलंय आचार्य. आता शंसनात शास्त्र अशी जर व्याख्या घेतली शास्त्राची तर काय होते की असं करावं, असं करू नये, हेच काव्याचं प्रमुख प्रयोजन आहे असा अर्थ होतो. पण काव्याचं मुख्य प्रयोजन हे नाही आहे. सकल प्रयोजन मौलीभूतम असं ज्या आचार्यांनी मम्मटाचार्यांनी म्हटलं ते कोणतं आहे? सद्यः परनिर्वृत ये काव्यम असं म्हटलंय आचार्यांनी. सद्यः परनिर्वृती, एक अलौकिक आनंद, त्याची प्राप्ती, ते खरं प्रयोजन आहे काव्याचं. मग त्यासाठी शास्त्र या शब्दाची व्याख्या करताना शंसनात शास्त्रम अशी व्याख्या आपल्याला घ्यावी लागेल. आणि ते काव्यशास्त्र प्रतिपादन करणारा ग्रंथ म्हणजे हा काव्य प्रकाश. यामध्ये काव्य काय आहे, काव्याचे प्रकार किती, काव्याचे दोष काय, काव्यातील गुण काय, अलंकार काय, रीती काय, या सर्वांचं विवेचन ज्या ग्रंथामध्ये केलेलं आहे, रस काय, या सगळ्यांचं प्रतिपादन ज्या ग्रंथामध्ये केलेलं आहे तो ग्रंथ हा काव्य प्रकाश आहे. आणि त्याची सुरुवात, आता संस्कृतचा एक संप्रदाय आहे काय की कुठल्याही कार्याचा आरंभ इष्ट देवतेला वंदन करूनच करायचा. कारण काय, समाप्ती कामो मंगलम आचरेत हा शिष्ट संप्रदाय आहे. की एखादं कार्य जर निर्विघ्नपणे पार पडावं असं वाटत असेल किंवा त्या कार्यामध्ये जर एखादं विघ्न आलं तर ते पार करण्याचं सामर्थ्य माझ्या अंगी मला यावं किंवा ती शक्ती मला द्यावी त्या देवतेनी, म्हणून इष्ट देवतेला वंदन करूनच कार्याची सुरुवात संस्कृत मध्ये केल्या जाते. त्या संप्रदायाला अनुसरून मम्मटाचार्यांनी प्रथम कारिका जी लिहिलेली आहे ती मंगलाचरणात्मक आहे. सुरुवातीलाच म्हटलंय, ग्रंथारंभे ग्रंथकृत समुचितेष्ट देवतां परामृशती. ग्रंथकृत समुचितेष्ट देवतां परामृशती. ग्रंथकर्ता ग्रंथाच्या सुरुवातीला इष्ट देवतेला वंदन करत आहे. कोणती, अर्थात ग्रंथकृत परामृशती या दोन शब्दांमुळे देखील असं मत व्यक्त करण्यात येतं की यातील ज्या कारिका आहेत त्या मम्मटाचार्यांच्या नसाव्यात, त्या भरतमुनींच्या असाव्यात असंही म्हणण्यात येतं. कारण इथे परामृशती असं थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर क्रियापद वापरलेलं आहे. पण हा ग्रंथकर्ता मम्मटाचार्यच आहे आणि त्यांनी इष्ट देवतेला वंदन केलेलं आहे. आणि कोणत्या देवतेला वंदन केलेलं आहे तर सरस्वती मातेला वंदन केलेलं आहे. काय आहे पहिली कारिका? नियतिकृत नियमरहितां ह्लादैकमयीं अनन्य परतंत्रां निर्मिती रुचिराम.
नियतिकृत नियमरहितां ह्लादैकमयीं अनन्य परतंत्रां नवरस रुचिरां निर्मितीमादधती भारती कवेर्जयती. काय म्हटलं या कारिकेत की नियतीकृत नियमरहिता. कशी आहे कवीची भारती? कवे हे भारती, ही सरस्वती, कवीची कविता, कवीचं काव्य जगत, कवीची काव्यसृष्टी ही कशी आहे तर नियतीकृत नियमरहिता. ब्रह्मदेवाची सृष्टी कशी आहे? नियतीच्या नियमांनी युक्त आहे, नियतीच्या नियमांनी बद्ध आहे. जसं इदं पाटल पुष्पम अस्यैव एषः सौरभा, इदं मालती पुष्पम तस्य एषः एव निश्चितः सौरभः. एतादृशाः नियमाः प्रजापतेः सृष्टौ, परंतु कवेः सृष्टौ तादृशाः नियमाः नैव. नियती शब्दाची आचार्यांनी व्याख्या केलेली आहे. नियम्यन्ते सौरभादयो धर्माः अनया इति नियती असाधारण धर्माः. नियती म्हणजे काय की हे जे सौरभादी धर्म आहेत या नियमांनी बद्ध असलेली त्याला नियती असं म्हणलं. असाधारण धर्म असे त्या विधात्याच्या सृष्टीमध्ये नियम आहेत, परंतु कवीच्या सृष्टीत असे नियम नाही. कवी एखाद्या स्त्रीच्या मुखाचं वर्णन मुख कमल असं करतो. तिच्या नेत्रांचं वर्णन करताना हरिणाक्षी आहे की नाही, किंवा कमललोचना वगैरे वगैरे वर्णन करतो. त्याचं कारण आनंदवर्धनाचार्यांनी फार सुंदर केलेलं आहे. यथास्मै रोचते विश्वम तथेदम परिवर्तते. कवी निरंकुशाः कवयः. कवी स्वतंत्र आहे. अपारे कवी काव्य संसारे कविरेकः प्रजापती यथास्मै रोचते विश्वम तथेदम परिवर्तते. या अपार अशा काव्य जगताचा कवी हा एकच प्रजापती आहे, निर्माता आहे. कवी स्वतंत्र आहे. यथास्मै रोचते विश्वम तथेदम परिवर्तते. त्याला जसं वाटेल तसं तो त्या जगतामध्ये परिवर्तन करू शकतो, तसं त्याचं वर्णन करू शकतो. म्हणजे नियतीच्या नियमांनी रहित आहे. आणखी नियती शब्दाचा अर्थ सांगताना आचार्य म्हणतात नियती ही अदृष्ट. आपण म्हणतो ना की कर्मानुसार जन्म, कर्मानुसार भोग, जीवन. तर अदृष्ट म्हणजे नियती, अशी आचार्यांनी नियतीची व्याख्या केलेली आहे की विधात्याच्या सृष्टीत कर्मानुसार जन्म मिळतो, पण कवीच्या सृष्टीत असं काही नाही. अदृष्ट वगैरे काही नाही, कुठलाही नियम नाही. अशा नियतीच्या नियमांनी रहित असलेली कविसृष्टी आहे. पुढे म्हटलंय नियतीकृत नियमरहिता ह्लादैकमयीं. ह्लाद एकमय, ह्लाद आनंद, केवळ, जिच्यामध्ये केवळ आनंदच आहे. विधात्याच्या सृष्टीत केवळ आनंदच आहे असं नाही. सुख दुःख मोह स्वभावा अशी आहे विधात्याची सृष्टी. कधी सुख आहे तर कधी दुःख आहे, कधी कशाचा मोह आहे, अशी विधात्याची सृष्टी आहे. पण कवीच्या सृष्टीमध्ये असं काहीही नाही. म्हणजे ह्लादैकमयीम आहे. ह्लादैकमयी या शब्दाचा अर्थ सांगताना आचार्य काय म्हणतात बघा की ती ह्लादैकमयी म्हणजे केवळ सुखमय आहे. संख्या संख्येये ह्या द्वादश त्रिषु. संख्या संख्ये ह्या द्वादश त्रिषु अशी अमरकोशामध्ये असं एक वचन आहे. त्या वचनानुसार द्वादश पर्यंत संख्यावाचक शब्द या संख्या शिवाय ते संख्यावाचक शब्द जे आहे ते संख्येय वस्तूचे वाचक आहे. म्हणून एक हा शब्द संख्येचा नाही तर संख्येय आहे. त्यामुळे तत्प्रकृत वचने मयट ह्या सूत्राने मयट प्रत्यय होऊन एकम प्राचुर्येण प्रस्तुतम यस्याम सा एकमयी
एक वस्तू ज्यामध्ये प्रचुरतेने प्रस्तुत केलेली आहे त्याला एकमयी. ल्हादेन एकमयी इति ल्हादैकमयी. अशा प्रकारचा समास होऊन ल्हादैकमयी असं पद सिद्ध होतं. म्हणजे केवळ एक आनंदमय, केवळ सुखकरच आहे कवीची सृष्टी. विधात्याच्या सृष्टीत असं नाही. विधात्याच्या सृष्टीत कभी खुशी कभी गम आहे ना. तर पुढे काय म्हटलं आहे, नियतिकृत नियमरहितां ल्हादैकमयीं अनन्य परतंत्रा. अनन्य परतंत्रा. अनन्य परतंत्रा पदामध्ये परतंत्र ह्या पदाचा जो प्रयोग केलाय त्यामध्ये त्याचा अर्थ काय, अधीन. अधीन असा त्या पदाचा अर्थ घ्यावा लागतो. कारण अनन्य पराधीना हा अर्थ संगत वाटत नाही, म्हणून परतंत्र शब्दाचा केवळ अधीन असाच अर्थ घ्यावा लागतो. परतंत्र हा पराधीन हा परवान्नाथवानपि अधीनो निघ्न आयत्तो स्वच्छंदो गृह्यकोप्यसौ. अमरकोशामधलं हे वचन आहे. त्यानुसार परतंत्र या शब्दाचा अधीन. ब्रह्माच्या सृष्टीपेक्षा कवीच्या सृष्टीचं हे विशेष आहे की ती अनन्य परतंत्र आहे, कोणाच्याही अधीन नाही. कवीला जसं वाटतं, कवी स्वतंत्र आहे, कोणाच्याही अधीन नाही. हे तिसरं वैशिष्ट्य या सृष्टीचं कवीने आपल्याला, आचार्यांनी आपल्याला सांगितलंय. ब्रह्माची सृष्टी प्रकृती किंवा समवायी असमवायी निमित्त कारण इत्यादींच्या अधीन आहे, परंतु कवीच्या सृष्टीत अशी कुठलीही कारण नाही. केवळ तिथे कारण काय आहे तर कवीची प्रतिभा, बस हे एकच कारण आहे कवी सृष्टीचं. तर ब्रह्मदेवाच्या सृष्टीपेक्षा कवीच्या सृष्टीचं हे तिसरं वैशिष्ट्य आचार्यांनी सांगितलंय. पहिलं वैशिष्ट्य कोणतं सांगितलं आपल्याला, नियतिकृत नियमरहिता ल्हादैकमयी, आणि तिसरं सांगितलं अनन्य परतंत्रा, कशाच्याही अधीन नाही. कारण ब्रह्मदेवाच्या सृष्टीत परमाणु आदी उपादान कारण परतंत्रा असं त्या वृत्तीमध्ये आचार्यांनी सांगितलंय. नियतिकृत नियमरहितां ल्हादैकमयीं अनन्य परतंत्रां नवरस रुचिरां. चौथं वैशिष्ट्य काय सांगितलंय, आता बघा, ब्रह्मदेवाच्या सृष्टीमध्ये रस किती आहे, सा सृष्टी ही षड्रसा. मधुर आम्ल लवण कटु कषाय तिक्त, येथे षड्रसा. मधुर, आंबट, खारट, तुरट, कडू है ना, गोड हे अर्थात तिखट, असे हे 6 रस ब्रह्मदेवाच्या सृष्टीत आहे. पण कवीची सृष्टी यापेक्षा वरचढ आहे, त्यामध्ये जास्त रस आहे. नव रस रुचिरा, 9 रस आहे. कोणते रस आहेत, शृंगार, वीर, करुण, हास्य, अद्भुत, भयानक, बीभत्स इत्यादी. शांत, शेवटचा शांत. अशा 9 रसांनी युक्त आहे कवीची सृष्टी. त्यामुळे अर्थात इकडे 6 आणि इकडे 9, म्हणजे इकडे जास्त रस आहे. त्यामुळे ही कवीची सृष्टी वरचढ आहे ब्रह्मदेवाच्या सृष्टीपेक्षा. आणि मग काय म्हटलंय, नवरस रुचिरा, त्यामुळे ती अधिक उत्तम आहे, श्रेष्ठ आहे. आता नवरस रुचिरामध्ये नवानाम रसानाम समाहार असा समास नाही आहे, तर काय आहे, नवसंख्यका रसा यस्याम सा नवरसा, अशा प्रकारचा बहुव्रीही समास केलेला आहे ना. नवरसाहाच असौ रुचिराच इति नवरस रुचिरा असा कर्मधारय समास करून असंही पद बनवलेलं आहे. अथवा नवावयव नवावयवाच असौ रसश्च या विग्रहामध्ये शाक पार्थिवत्वात
मध्यम पद लोपी कर्मधारय समास करून नवरसा पद बनवल्यानंतर रुचिरा अशा पदासोबत पुन्हा कर्मधारय समासही बनवलेला आहे. तर ही सृष्टी कशी आहे? ब्रह्मदेवाच्या सृष्टीपेक्षा वरचढ आहे. नवरस रुचिरा, कारण 9 रस आहेत आणि इकडे फक्त 6च रस आहेत. म्हणजे याही बाबतीत श्रेष्ठत्व कवीच्या सृष्टीचंच आहे. कसं आहे? नियतिकृत नियमरहितां लादैकमयीं अनन्य परतंत्रां नवरस रुचिरां निर्मितीमादधती भारती कवेर जयती. अशी कवीची सृष्टी आहे. अशी 4 महत्वाची वैशिष्ट्ये आपल्याला आचार्यांनी सांगितलेली आहे. पुढे वृत्तीमध्ये काय म्हणतात आचार्य बघा. नियतिशक्त्या नियतरूपा सुखदुःख मोह स्वभावा परमाणुआदि उपादान कर्मादि सहकारी कारण परतंत्रा षड्रसा न च हृद्या एव तैहि तादृशी ब्रह्मणः निर्मिती निर्माणम एतद् विलक्षणा तु कविवांग निर्मिती अतएव जयती. जयती इति अर्थेन च नमस्कार क्षिप्यत इति ताम प्रति प्रणत अस्मि प्रणत इति लभ्यते असं म्हटलं. काय म्हटलंय वृत्तीमध्ये की नियतीच्या नियमांनी युक्त अशी ब्रह्मदेवाची सृष्टी आहे. सुख दुःख मोह स्वभावात्मक आहे. परमाणु आदी उपादान, त्यानंतर कर्म आदी सहकारी कारण किंवा निमित्त कारण या कारणांनी परतंत्र आहे. दुसऱ्यांच्या अधीन आहे. पण आणि फक्त 6 रसांनी युक्त आहे विधात्याची सृष्टी. आणि 6 रस असूनही हृदय आहे असं नाही. पण कवीची सृष्टी मात्र एतद् विलक्षणा तु कविवांग निर्मिती. कवीची सृष्टी मात्र यापेक्षा वेगळी आहे आणि त्यामुळे तिचा उत्कर्ष दाखवलेला आहे. त्यामुळे ती श्रेष्ठ आहे आणि म्हणून जयती इति अर्थेन नमस्कार आक्षिप्यते इति ताम प्रति प्रणत अस्मि. आणि म्हणून त्या कवी सृष्टीला, कवीच्या वाणीला, सरस्वतीला म्हणून आचार्यांनी वंदन केलेलं आहे. कारण ब्रह्मदेवाच्या सृष्टीपेक्षा कवी सृष्टी ही सर्वश्रेष्ठ आहे आणि म्हणून मी तिला वंदन करतो असं म्हटलंय. तर आता साधारणतः तुम्हाला या कारिकेवर प्रश्न कसा विचारण्यात येतो. अलीकडे आता कोरोना सदृश स्थितीमुळे ऑनलाईन परीक्षा बहुपर्यायी प्रश्न जसे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असं तुम्हाला देण्यात येतात. 4 पर्याय देण्यात येतात. तर त्यामध्ये आज आपण जो भाग शिकलो त्यावर कसे प्रश्न विचारण्यात येतील बघा. एक थोडस उदाहरण म्हणून सांगते तुम्हाला की यावर प्रश्न कसे येतात. काव्य प्रकाशः इति ग्रंथः केन विरचितः. मग चॉईस देतात तुम्हाला 4 वेगवेगळ्या आचार्यांची नावं देण्यात येतील. आनंदवर्धनाचार्य, त्यामध्ये एक मम्मटाचार्य असं नाव येईल. तर तुम्ही कोणत्या नावावर टिक करायचं? मम्मटाचार्य. केन विरचितः एषः ग्रंथः, तर्हि मम्मटाचार्येण विरचितः. आणि पुढे आता आपण काय शिकलो. समजा ऑफलाईन एक्झाम झाली आणि पूर्वी जशा परीक्षा घेण्यात येत होत्या सविस्तर उत्तर आहे की नाही, तर त्यामध्ये असाही प्रश्न येऊ शकतो. तशी जर परीक्षा झाली तर तशी आपली तयारी पाहिजे की असा या पहिल्या कारिकेवर प्रश्न येतो की कवी सृष्टी आणि ब्रह्मदेवाची सृष्टी कहा भेद हा, यामध्ये फरक काय, काय भेद आहे, असाही प्रश्न येतो. तर या दृष्टीने या कारिकेचा आपण अभ्यास करायला हवा. तर आजच्या तासिकेमध्ये आपण काय शिकलो. ब्रह्मदेवाच्या सृष्टीपेक्षा कवीची सृष्टी कशी श्रेष्ठ आहे. बस आजच्या तासिकेत आपण एकच कारिका शिकलो. इथे धन्यवाद. ताबडतोब हे लेक्चर